गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आत्ता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत। आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांजना गावली होती, त्याची चौकशी करावी। इथं काय मोडी लिपी, शिलालेख ह्याची चौकशी व्हावी आणि मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का, असं निवेदन आम्ही पुरातन खात्याला दिलं होतं। त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे। आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत, इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का, प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का, प्रति विठ्ठलाची मूर्ती ह्याच्या खाली आहे का, ह्याची सखोल चौकशी करावी आणि असे किती तळघर आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सोक्षमोक्ष लागत नाही, ह्याची सगळी चौकशी होत नाही, तोपर्यंत दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये। आणि आम्ही वारंवार म्हणतोय, ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे, कोरलेलं आहे मोडी लिपीत, ते पण फोडण्याचं काम केलं आहे। ह्याची पण चौकशी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं ह्याची माहिती घ्यावी आणि अशी किती तळघर आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती CCTV फुटेज वगैरे चेक करावे, तरच दर्शन चालू करावं, अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करतोय।